वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 176व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आतापर्यंत आपण 175 भाग श्रवण केलेले आहेत। आपण विवरण घेत आहोत, आपण चिंतन करत आहोत दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासावर। आणि आतापर्यंत या पहिल्या समासावर विवरण घेत असताना आपण साधारणतः अर्ध्या तासाचे 175 भाग श्रवण केलेले आहेत। 175 भाग आपण विवरण घेतलेले आहेत अर्ध्या तासाचे। आपण पहिल्या समासावर विवरण घेत असताना आतापर्यंत पूर्णतः 33 ओव्यांवर चिंतन केलेलं आहे, विवरण घेतलेलं आहे। आपण आता पहिल्या समासातील 34व्या ओवीवर चिंतन करत आहोत। बद्धची होती मुमुक्ष मूर्ख होती अतिदक्ष अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे। आणि या ओवीवर चिंतन करत असताना भाग क्रमांक 174 मध्ये आपण बघितलं बद्ध म्हणजे काय, भाग क्रमांक 175 मध्ये बघितलं बद्ध आणि मुमुक्ष। आणि मुमुक्ष या विषयावर चिंतन करत असतानाच त्याच विषयाला धरून आजच्या या भाग क्रमांक 176 मध्ये आपण चिंतन करणार आहोत, विवरण घेणार आहोत। आपण बघितलं बद्ध म्हणजे बांधला, जो विषयांनी बांधलेला आहे, जो विकाराने बांधलेला आहे, जो मायेने बांधलेला आहे, जो वेगवेगळ्या प्रकारच्या अवगुण कर्मांनी बांधलेला आहे, त्याला बद्ध म्हणतात। त्या ठिकाणी जर श्रवण निर्माण झालं, त्याला जर श्रवण झालं तर श्रवण झाल्यानंतर त्याच्या पिंडामध्ये जी जाणीव निर्माण होते आणि मग जो पश्चाताप निर्माण होतो, त्या पश्चातापापर्यंत आपण विवरण घेतलं होतं, चिंतन केलं होतं की त्या माणसाच्या पिंडामध्ये कशा प्रकारे पश्चाताप निर्माण होतो, ही मुमुक्षाची स्थिती आहे। आणि ह्या मुमुक्षाची स्थिती आपण पाहत असताना, तिचं विवरण घेत असताना आपण बघितलं की माणसाने फक्त पश्चाताप करून तिथपर्यंतच चालणार नाही। केलेल्या कर्माचा नुसता पश्चातापच जर केला, म्हणे मी अवगुणांची राशी, म्हणे मी भार चलो भूमीशी, म्हणे मी व्यर्थ आलो जन्माशी, या नाव मुमुक्ष, ही मुमुक्षाची स्थिती आहे। पण या ठिकाणी या मुमुक्षाच्या स्थितीचं वर्णन करत असताना समर्थ म्हणतात की बाबा रे, इथपर्यंत थांबून चालणार नाही। 8वे यमाची यातना तेणे भयेची वाटे म्हणा, नाही पापासी गणना म्हणून या। त्या ठिकाणी एक जाणीव करून दिली समर्थाने की बाबा रे, त्याच्या पिंडामध्ये भीती निर्माण झालेली आहे, आता त्याला यमाची यातना आठवायला लागली, पश्चाताप निर्माण झाला केलेल्या कर्माचा। पण इथवरच थांबून जमणार नाही, तर काय केलं पाहिजे, संसाराकडची जी ओढ आहे ती ओढ कमी केली पाहिजे, मायेकडची जी ओढ आहे ती ओढ कमी केली पाहिजे। अर्थातच विकारांकडची ओढ आहे, विषयांकडची ओढ आहे, वासनेकडची ओढ आहे, ती ओढ कमी केली पाहिजे। आणि मग ती कमी होईल कशातून, मग ती जाणीव समर्थांनी या ठिकाणी करून दिली। आपणास निंदी नाना परी पोटी संसाराचा त्रास धरी, आणि एवढंच नाही तर सत्संगाचा हव्यास, या नाव मुमुक्ष। अर्थातच जर पाहायला गेलं तर आता तो काय करायला लागला, केलेल्या कर्माचा पश्चाताप त्याच्या पिंडामध्ये निर्माण झाला, यमाची यातना त्याला आठवायला लागली। आता ह्या पापाची गणना कोण करील, ह्या पापाचे भोग मला भोगायचे येणार, ही त्याला कळलं। पण इथवरच न थांबता ज्या संसारामध्ये तो रममाण झाला होता, ज्या संसारामध्ये त्याला मजा वाटायची, आनंद वाटायचा, सुख शांती वाटायची, लिप्त झाला होता, ज्या वासनेमध्ये तो रममाण झाला होता, आता काय करायला लागला,
त्या कर्माचा विचार करून तो स्वतःचीच निंदा करायला लागला, स्वतःला निंदायला लागला. त्या ठिकाणी जाणीव करून देत असताना समर्थ म्हणतात, आपणास निंदी नाना परी. म्हणजे काय, तर आतापर्यंत जी त्याने कर्म केलेली आहेत ना, ती कर्म तो बोलून दाखवायला लागला. तो कर्म त्याच्या मुखाने तो सांगायला लागला. ती कर्म तो देवाच्या पुढ्यात सांगायला लागला, संतांच्या पुढ्यात सांगायला लागला. तो स्वतःचीच स्वतः निंदा करायला लागला. आपणास निंदी सावकाश. आणि संसाराचा मनी त्रास. बद्ध अवस्थेमध्ये जो संसार त्याला हवा हवासा वाटायचा, जे द्रव्यदारा त्याच्या आयुष्याचं एक अंग होऊन गेले होते, जीवनाचा अंग एक संसार झाला होता, आज त्याच संसाराचा त्याला त्रास वाटायला लागला. आपणास निंदी सावकाश. पोटी संसाराचा त्रास. आणि एवढंच नाही, तर आता त्याच्या पिंडामध्ये सत्संगाचा हव्यास निर्माण झालेला आहे. हे महत्वाचं आहे. जी ओढ संसाराकडे होती, जी ओढ वाईट वासनेकडे होती, जी ओढ वाईट व्यसनाकडे होती, जी ओढ वाईट विचाराकडे होती, ती आता कुठे वळली? सत्संगाचा हव्यास निर्माण झाला त्याच्या पिंडामध्ये. आता त्याला कळलं की आतापर्यंत केलं ते क्षणिक सुख होतं, आतापर्यंत केलं ते पापकर्म होती. आज त्याला कळलं की बाबा रे, जे सत्संगातून मला प्राप्त होणार आहे ते चिरकाल आणि निरंतर टाकणारं सुख आहे. एवढंच नाही, तर सत्संगातून जे मला प्राप्त होणार आहेत ती पुण्याची कर्म आहेत, त्याला पुण्यकर्म म्हणतात. आणि ती पुण्यकर्म आता काय त्याच्याकडून घडणार अशी प्रचिती त्याच्या पिंडामध्ये निर्माण झालेली आहे. अशी आत्मप्रचिती त्याला आलेली आहे की आता जी माझ्याकडून कर्म घडणार ती पुण्याची कर्म घडणार. आता जे पण मला सुख प्राप्त होईल, समाधान प्राप्त होईल, ते निरंतर आणि चिरकाल टिकणारं समाधान प्राप्त होईल. म्हणून आता हव्यास कुठे निर्माण झाला त्याचा? सत्संगाकडे. सत्संगाकडे हव्यास निर्माण झाला. आता सत्संगाकडे जर त्याला स्थिर राहायचंय, संतांच्या संगतीला जर त्याला स्थिर राहायचंय, तर त्याने काय केलं पाहिजे? बद्धावस्थेतून तो मुक्त झाला पाहिजे. नाहीतर अवस्था अशी आहे की ती ओढ, ती आवड, ते विषय आणि ती वासना माणसाला कधी परत खेचील ते त्याचं त्यालाही कळणार नाही, ते त्याचं त्यालाही कळत नाही. आणि म्हणूनच त्या बद्धाची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, बद्ध तो बद्धाची जाणीव करून देत असताना तो कशा प्रकारे आहे, तो कशा प्रकारे कार्य करतो, मुमुक्ष कोणाला म्हणावं, मुक्त कोणाला म्हणावं, मुक्त कशा प्रकारे कार्य करत असतो. आणि त्या ठिकाणी ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मुक्त तो अशंक नाही जया अंगी. मुक्त कोणाला म्हणावं? ज्याच्या अंगामध्ये, ज्याच्या पिंडामध्ये, ज्याच्या मनामध्ये संशय नाहीये, जो निसंदेह रहित आहे, निसंदेह आहे, संदेह नाही आहे, संदेह रहित जो आहे, ज्याच्या पिंडात संशय नाही आहे, निसंशय आहे. अर्थातच कुठल्याही प्रकारचा संदेह नाही, कुठल्याही प्रकारची आशंका नाही, कुठल्याही प्रकारचा संशय नाही, त्याला मुक्त म्हणतात. मुक्त तो आशंका नाही जया अंगी, बद्ध मोह संगी लज्जा चित्ती. अर्थातच जर पाहायला गेला तर बद्धाच्या अंगामध्ये काय असतंय, बद्धाकडे कोणत्या प्रकारची कर्म असतात,
मोहसंगी, त्याच्याकडे मोह असतो, आणि लज्जा चिंता, संशयाधीन असतो तो, संध्याधीन असतो तो, भ्रमात असतो तो, आणि अशा प्रकारे तो भ्रमात कार्य करत असतो. पुढे त्याच ठिकाणी जाणीव करून देत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की एकांत जो आहे किंवा मुक्त जो आहे, त्या मुक्ताच्या ठिकाणी कशा प्रकारे सुख प्राप्त होतंय. सुख पावे शांती धरुणी एकांत, सुख पावे शांती धरुणी एकांत, आणि दुःखी तो लोकांत दंभ करी. जो मुक्त आहे तो एकांतात असतो, आणि एकांतात राहून तो अखंड भगवंताचं चिंतन करत असतो, भगवंताशी एकरूप झालेला असतो, देवाशी एकरूप झालेला असतो. एकांतात असतो म्हणजे काय, कुठेतरी एखाद्या दाट जंगलामध्ये असतोय असं नाही, कुठेतरी एखाद्या घनदाट अशा राणामध्ये असतोय, वनामध्ये असतोय असं नाही. एकांतात असतो म्हणजे तो ज्या वेळेला देवाची पूजा करण्यासाठी बसतोय, देवाचं नामस्मरण करण्यासाठी बसतोय, त्यावेळेला कुठल्याही प्रकारची वासना त्याच्या पिंडामध्ये नसते, कुठल्याही प्रकारची कामना त्याच्या पिंडामध्ये नसते, कोणत्याही प्रकारचा विचार, वाईट विचार त्याच्या पिंडामध्ये नसतो. त्यावेळेला ती देहबुद्धी आणि माया त्याला स्पर्श करत नसते, मायातीत झालेला आहे. म्हणून समर्थांनी मांडलेला आहे, देहबुद्धी निरूपणी विसरावी. एवढंच नाही तर देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, आत्मबुद्धी करावी. आणि अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे तिथे दंभ नाही आहे, अहंकार नाही आहे, कामना नाही आहे, कोणत्याही प्रकारची वासना नाही आहे, कोणत्याही प्रकारचा वाईट विचार नाही आहे. माया स्पर्शू शकत नाही, जेथे माया स्पर्शो शकेना, जेथे माया स्पर्शो शकेना तिथे माया स्पर्श करत नाही, देहबुद्धी तिथे स्पर्श करत नाही, आत्मबुद्धी निर्माण झालेली आहे, त्याला एकांत म्हणतात. सुख पावे धरुणी एकांत, आणि मग त्या एकांताच्या ठिकाणी सुखाची प्राप्ती असते. त्या एकांताच्या ठिकाणी सुख अनुभवायला मिळतंय, त्या एकांताच्या ठिकाणी ते आत्मिक सुख आणि त्या आत्मिक सुखाची प्रचिती निर्माण होते. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, सुख पावे शांती धरुणी एकांत. त्या ठिकाणी त्या मनाकडे स्थिरता निर्माण झालेली असते, म्हणून शांती असते. पण जो लोकांमध्ये दंभ मिरवतोय, दांभिकतेने मिरवतोय, दुःखी तो लोकांत दंभ करी. दुःख त्याला का प्राप्त होतंय, बद्ध माणसाला दुःख का प्राप्त होतंय, तो बांधलेला आहे, तो दंभतेने बांधलेला आहे, तो अभिमानाने बांधलेला आहे, तो अहंकाराने बांधलेला आहे. आणि त्या बांधलेल्या अवस्थेमुळे त्याच्याकडे काय होतंय, दुःख प्राप्त होतंय, त्याला दुःख भोगावं लागतंय. पण त्याच्या पुढे जाऊन महाराज म्हणतात, तुका म्हणे लागे थोडाच विचार, परी हे प्रकार नागविती. थोडा विवेकाचा विचार एकदा माणसाच्या पिंडामध्ये निर्माण झाला ना, काही त्यासाठी विशेष असा अट्टहास करावा लागतो असं काही नाहीये. खूप अगदी मेहनत आहे असं पण काही नाहीये. सहज संतांच्या चरणी यायचं, श्रवण करायचं, त्या श्रवणातून देवपूजा संत शिकवित असतात. आपण कशा प्रकारची कर्म करायची ही जाणीव संत करून देत असतात. त्याप्रमाणे कर्म आचरण करायचं, त्याप्रमाणे देवपूजा करायची, देवाचं नामस्मरण करायचं. किती सोपं आहे. आणि ह्या सोप्या स्थितीमध्ये, सुलभ स्थितीमध्ये, या सुलभ मार्गामध्ये काय करायचं आहे, विवेकातून विचार करायचा आहे.
आणि एकदा काय माणसाच्या पिंडामध्ये विवेकातून विचार निर्माण झाला ना की मग त्या ठिकाणी तो काय करायला लागतो, तर निसंध्य अवस्थेमध्ये कार्य करायला लागतो. अर्थातच तो मुक्त होऊन मिरवत असतो. कुठल्याही प्रकारचा संदेह नाही, संशय नाही, आशंका नाही. म्हणजे बद्ध स्थितीपासून तो मोकळा झालेला आहे. मग काय झालेला आहे, तो मुक्त स्थितीकडे चाललेला आहे. त्याचा प्रवास मुक्त स्थितीच्या दिशेने चालू आहे. मग अशा वेळेला त्याने देवपूजा करताना, नामस्मरण करताना कुठल्या अवस्थेत असावं की जेणेकरून त्या अवस्थेमुळे त्याच्याकडे सुख प्राप्त होईल. त्या अवस्थेची ओळख जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या ठिकाणी करून दिलेली आहे. त्या ठिकाणी ती अवस्था जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की काय करावं, त्याने एकांतात राहावं. आणि एकांतात राहिलं तर मग काय होईल, त्याला सुख प्राप्त होईल. तो जर दांभिकतेने लोकांमध्ये मिरवायला लागला तर मग मात्र दुःख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुका म्हणे लागे थोडाच विचार, परी हे प्रकार नागविती. या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की हा थोडा विचार आहे, फक्त तो विवेकातून विचार करता आला पाहिजे. अगदीच कुठल्याही प्रकारचं सायास करायची गरज नाही. कुठल्याही प्रकारे इंद्रियांना अतिशय कष्ट द्यायची गरज नाही. किंवा असं काही खडतर मार्ग संतांनी सांगितलेला नाही. अतिशय सोपा आणि सुलभ मार्ग सांगितलेला आहे. जर आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे तर बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध या चार स्थित्या ज्या आहेत, ह्या स्थितीमध्ये जर आपल्याला पुढे 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 वाटचाल करायची आहे तर मग मात्र त्यासाठी असाध्य ते साध्य करिता सायास तुका म्हणे अभ्यास केला पाहिजे. अभ्यास केला पाहिजे तुका म्हणे. अर्थातच एखादा शाळेत जाणारा विद्यार्थी आहे, त्याला जर त्याच्या मनापासून वाटतं की मी पुढच्या वर्गात गेलं पाहिजे, मनापासून जर त्याला वाटत असेल की पुढच्या वर्गात गेलं पाहिजे, तर त्यांनी मनापासून अभ्यासही केला पाहिजे. आणि जर त्याने मनापासून अभ्यास केला वर्षभर तर त्याच्या मनाला जे वाटतंय तेच होतंय. पुढच्या वर्गात तो सहज जातो जर अभ्यास केला तर. पण त्याच वर्गात राहून जर पूर्वीचा नुसता अभ्यास करायला लागला, पूर्वीचं नुसतं चिंतन करायला लागला, मी अंगणवाडीत होतो, मी लहान शिशु मध्ये होतो, मी लहान होतो त्यावेळेला कसं खेळायचो, कसं राहायचो, काय करायचो, हेच तो सगळा विचार करायला लागला. खिडकीतून बाहेर पाहून लोक कशी खेळतात, बागडतात पोरं, त्यांच्याकडे जर पाहायला लागला तर हा शाळेत राहून, शाळेत बसून पास होणार कसा, हा प्रश्न आहे. ज्या विद्यार्थ्याला वाटतं की मी वरच्या वर्गात गेलो पाहिजे, मी पुढच्या वर्गात गेलो पाहिजे, त्याने त्या वर्गातला, ज्या वर्गात असतोय, ज्या इयत्तेमध्ये असतोय त्या इयत्तेचा अभ्यास केला पाहिजे. पहिलीच्या विद्यार्थ्याने जर पहिले इयत्तेचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर तो दुसरीमध्ये जातोय. दुसरीच्या विद्यार्थ्याने जर दुसरी इयत्तेचा जर चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर तो तिसरीमध्ये जातोय. पण दुसरीच्या विद्यार्थ्याने जर पहिलीचाच अभ्यास परत परत त्याचाच विचार केला, पहिलीला असताना मी कसा होतो, पहिलीला असताना मी काय केलं, पहिलीला असताना मी कसा अभ्यास करायचो, तोच विचार जर केला तर तो दुसरीतून तिसरीत जाणार नाही. तसंच आहे, बद्धाला जर मुमुक्ष स्थिती जर प्राप्त करून घ्यायची आहे तर मुमुक्षाने काय केलं पाहिजे, बद्ध अवस्थेत असतानाच्या कर्माचाच फक्त विचार न करता मुमुक्ष स्थिती प्राप्त करून पुढे हव्यास सत्संगाचा लागला पाहिजे. आणि एकदा काय त्याच्या पिंडामध्ये हव्यास सत्संगाचा लागला की घडणाऱ्या कर्माची उपरती निर्माण झाली पाहिजे. अन्यथा नाहीतर ती शाळा परवडली का? ती शाळा परवडली तर या ठिकाणी जाणीव करून देत असताना संत म्हणतात की बाबा रे, पहिली मध्ये जर चांगल्या प्रकारे एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यास केला तर तो दुसरीत जातो.
दुसरीमध्ये जर त्याने चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर तो तिसरीमध्ये जातो, इयत्ता तिसरीमध्ये जातो. समजा तिसरीमध्ये गेल्यानंतर जो अभ्यासात कमी पडला, त्या ठिकाणी त्याला वेगळ्या प्रकारचा लोह लागला, त्या ठिकाणी त्याचा अभ्यासावरच लक्ष कमी झालं आणि समजा इयत्ता तिसरीमध्ये गेल्यानंतर तो नापास झाला, तो चौथीत जाणार नाही पण तिसरीतच राहतोय हे निश्चित आहे. इकडे तसं नाही. बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध ह्या स्थितीमध्ये प्रवास करत असताना बद्ध मुमुक्ष अवस्थेमध्ये आलेला आहे आणि अशा प्रकारे मुमुक्ष अवस्थेत आल्यानंतरही जर त्याच्याकडे बद्ध विचार आले, बद्धाची कर्म आली, तर पहिलीतून दुसरीत गेलेला नापास झाला तर परत पहिलीत येतो, तिसरीत जात नाही आणि दुसरीत पण राहत नाही. म्हणजे बद्ध अवस्थेहून पुढे गेलेला मुमुक्ष, पण मुमुक्षेच्या तिथे जर परत ती वासना निर्माण झाली, परत ते वाईट विचार निर्माण झाले, तर तो साधक होत नाही, तो परत बद्ध होतो. म्हणजे तो तिसरीत जात नाही, साधक होत नाही, तो दुसरीतही राहत नाही, मुमुक्ष स्थितीतही राहत नाही, तर तो पहिलीत येतो म्हणजे परत बद्ध होतो. हो, याची छान उदाहरण, छान रचना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलेली आहे. मुक्त होता परिबळे झाला बद्ध. हा जीव शिवाच्या अधीन असताना मुक्त होता. जीव शिवाचा विचार एक होता आणि एक असल्यामुळे तो स्वतः काय होता? मुक्त होता, मुक्त अवस्थेत होता. पण माया आली, देहबुद्धी आली, नको त्या प्रकारच्या वासना आल्या, नको त्या प्रकारचे विचार आले आणि मग शेवटी अवस्था अशी झाली, मुक्त होता परिबळे झाला बद्ध. नुसता बळे झाला बद्ध एवढंच नाही, तर घेऊन या छंद माझे माझे. पूर्वीचे छंद त्याला परत जडले गेले, नको नको ते छंद त्याच्याकडे परत निर्माण झाले आणि मग माझे माझे करत बसला तो. ही कर्म माझी, ते विचार माझे, ती वासना माझी, ते व्यसन माझं, ती माया माझी, ती देहबुद्धी माझी. अशा प्रकारे तो कर्म करायला लागला, अशा प्रकारे तो कार्य करायला लागला. आणि मग अवस्था अशी निर्माण झाली की पाप पुण्य अंगी घेतले जडूनी, वर्म नेणे कोण करिता तो. त्याला वर्म कळलं नाही, काय करावं काय नाही करावं ही जाणीव पिंडात नाही. तुका म्हणे गेले व्यर्थ वाया विण, जैसा मृगशिन मृगजडी. ज्याप्रमाणे एखादं हरिण त्या मृगजळाच्या मागे धावते पाणी पिण्यासाठी, तहानलेल्या अवस्थेमध्ये जसं पुढे 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 धावतंय तसं तसं ते पाणी त्याला लांबवर दिसतंय, शेवटी थकतंय, त्रासतंय, पण पाण्याची आणि त्याची भेट होत नाही. त्याचप्रमाणे हा मनुष्य, बद्ध मनुष्य, एकेकाळी मुक्त अवस्थेत असलेला पण माझे माझे म्हणून त्या देहबुद्धी अधीन गेला, त्या माये अधीन गेला, त्या वासने अधीन गेला, त्या विषया अधीन गेला, त्या विकारा अधीन गेला आणि त्या मृगजळासारखं, त्या हरिणासारखं त्या मृगजळाच्या मागे धावायला लागला, त्या संसाराच्या मागे, त्या मायेच्या मागे, त्या सुखाच्या मागे धावायला लागला. शेवटी अवस्था अशी झाली की त्या हरिणाप्रमाणे मनुष्य थकतोय, भागतोय, क्षीण होतोय, त्रासतोय, त्रिविध तापामध्ये पोळला जातोय, यमयातना भोगाव्या लागतात, सोसाव्या लागतात. पाण्याची आणि त्याची भेट होत नाही. जशी मृगजलाची आणि हरणाची भेट होत नाही, त्याचप्रमाणे सुखाची, समाधानाची आणि माणसाची भेट होत नाही.
म्हणून बद्ध अवस्थेतून एकदा मनुष्य मुक्त अवस्थेत आला ना, मुमुक्ष अवस्थेत आला ना, की त्याने काय करावं? हव्यास धरला सत्संगाचा, धरी सत्संगाचा हव्यास या नाव मुमुक्ष. आता आवड त्याला कसली लागली पाहिजे? सत्संगाची आवड लागली पाहिजे. आणि मग एकदा काय सत्संगाची आवड माणसाला लागली ना, दलिता कांडिता तुझं गायीन अनंता. कोणतंही कार्य करताना, कोणत्याही अवस्थेमध्ये असताना अखंड त्या हरीचं नामस्मरण, अखंड त्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण, अखंड त्या श्रीरामाचं नामस्मरण. श्रीराम जय जय राम. एकदा तो मनुष्य बद्ध अवस्थेतील सत्संगाला आला, श्रवण झालं, मुमुक्ष अवस्था प्राप्त झाली, सत्संगाचा हव्यास त्याच्या पिंडामध्ये निर्माण झाला, की मग तो काय करतो? अहंता सांडुनी दुरी आपणास निंदी नाना परी, मोक्षाची अपेक्षा करी आणावं मुमुक्ष. तो काय करतोय आता? त्याच्या पिंडामध्ये अशा प्रकारे जाणीव निर्माण झालेली आहे की त्याने ती अहंता सांडलेली आहे, त्याने तो अभिमान सांडलेला आहे, त्याच्याकडे असलेले वाईट विचार, वाईट गुण, वाईट वासना त्यांचा त्याग केलेला आहे, तो सांडलेला आहे. म्हणून संतांनी सांगितलेलं आहे, सांडावे, डावे सांडावे, उजवा परमार्थ घ्यावा. जी डावी कर्म आहेत ती सांडावी. ज्याच्याने पाप गोळा होतय ते सांडावं, ज्याच्याने पुण्य गोळा होतय, पुण्य प्राप्त होतय, तो परमार्थ आपण घ्यावा. मुमुक्ष अवस्थेमध्ये आल्यानंतर त्याच्या पिंडात सत्संगाचा हव्यास प्राप्त झाला, आणि एकदा सत्संगामध्ये आल्यानंतर त्याला जाणीव निर्माण झाली. त्या जाणीवेतून त्याने काय केलं? अहंतेचा त्याग केला. अहंता सांडुनी दुरी आपणास निंदी नाना परी. एवढंच नाही तर मोक्षाची अपेक्षा करी या नाव मुमुक्ष. आता त्याच्या पिंडामध्ये परिवर्तन व्हायला लागलंय, आता त्याच्या पिंडामध्ये परिवर्तन घडायला लागलंय. बद्ध अवस्थेत असताना त्याच्याकडे कामाचा, वासनेचा, क्रोधाचा, लोभाचा, मदाचा, मत्सराचा, दंभाचा, अहंतेचा, अहंकाराचा भांडार होतं भरलेलं त्याच्याकडे. ते बहु काम, बहु लोभ, बहु क्रोध, बहु कामना, बहु वासना, बहु इच्छा, ह्या सगळ्या बहु होत्या. पण आता काय केलं त्याने? मुमुक्ष अवस्थेमध्ये आल्यानंतर स्वार्थ सांडून प्रपंचाचा हव्यास धरला परमार्थाचा, अंकित होईन सज्जनाचा म्हणे तो मुमुक्ष. त्या मुमुक्ष स्थितीची वर्णन करत असताना त्या मुमुक्षाच्या लक्षणाचं निरूपण देत असताना त्या ठिकाणी समर्थांनी जाणीव करून दिली स्वार्थ सांडून प्रपंचाचा. आता प्रपंचाचा स्वार्थ त्याच्या पिंडात राहिलेला नाही, तर हव्यास कसला निर्माण झालाय? परमार्थाचा हव्यास निर्माण झालेला आहे. आणि अंकित होईन सज्जनाचा म्हणे तो मुमुक्ष. आता त्याच्या पिंडात एक जाणीव निर्माण झाली की आतापर्यंत मी लोकांच्या गावाला होतो, विषयांच्या गावाला होतो, त्यामुळे मला दुःख प्राप्त होतं. आता संतांच्या गावाला आहे, संताची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही, तळमळ दुःख लेश. मग आता तो काय करतोय? नम्र प्रार्थना करतोय, नम्र निवेदन करतोय देवाच्या चरणी, संतांच्या चरणी, की बाबा रे, मला अजून पुढच्या स्टेपला जायचंय, मला अजून पुढची स्थिती प्राप्त झाली पाहिजे. मग आता पुढची स्थिती प्राप्त झाली पाहिजे, त्यासाठी त्याने काय केलं पाहिजे? अखंड संतांच्या चरणी स्थिर राहिलं पाहिजे. ज्यांच्या गुणे, ज्यांच्या मार्गदर्शनाच्या गुणे, ज्यांच्या निरूपणाच्या गुणे, ज्यांच्या कीर्तन श्रवणाच्या गुणे, प्रवचन श्रवणाच्या गुणे आपल्यामध्ये परिवर्तन घडलेलं आहे आणि बद्धाचा मुमुक्ष झालेला आहे. त्या मुमुक्षाने काय करावं? पुढच्या इयत्तेत जर जायचंय, पुढच्या स्थितीला जर प्राप्त व्हायचंय, साधक या स्थितीला जर प्राप्त व्हायचंय, तर शेवटपर्यंत त्या संतांच्या चरणाशी स्थिर राहिलं पाहिजे. नक्कीच ती स्थिती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अर्थातच बद्ध, मुमुक्ष या दोन स्थितीवर आपण चिंतन केलं. साधक हा विषय आपल्याला पाहायचा आहे. पाहूया भाग क्रमांक 177 मध्ये. तत्पूर्वी झालेली सेवा
पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, समर्थांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी या सेवेला आपण पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.